तो भाई क्लास 10th महाराष्ट्र बोर्डवालो वर्ग 10वीच्या मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो जे मराठी मीडियम आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे की तुम्हाला याचाच जे तुम्ही वाट पाहत होते ना तर हेच घेऊन आलेलो आहो. तर तुम्हाला सर्वात पहिले व्हिडिओ सुरू करण्याची म्हणतो की व्हिडिओला स्किप करून जाऊ नका. अर्धे ज्ञान खत्र्याचे असते लक्षात ठेवा. जाऊ नका पुढे, नाही तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन म्हणाल हे जर नाही आले तर असे तसे प्रश्न कराल तर चॅनलवर सरळ तुम्ही उडून दिले जाईल. म्हणजे लक्षात ठेवा चॅनलवरून तुम्हाला कधी येता येणार नाही. मग नंतर अशा प्रकारचे कमेंट प्लीज करू नका, कारण की तुम्ही व्हिडिओ पाहता अर्धवट आणि मग तिकडे जाऊन कमेंटमध्ये काही पण लिहिता, तर हे चूक झाली नाही पाहिजे. सर्वात पहिले सांगून देतो की हे जे प्रश्न आहेत ना या टाईपचे प्रश्न तुम्हाला कुठून मिळतील. लक्षात ठेवा काय म्हणत आहो की या टाईपचे प्रश्न तुम्हाला कुठून मिळतील. हे जे आता देणार आहो ना मी, हे फक्त टाईप देणार आहे, म्हणजे प्रश्न या प्रकारचे विचारले जातील. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असतील ना तर व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण टेक्स्टबुकमधून जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत फक्त हरेक म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधून तुम्हाला 7 ते 8 प्रश्न दिले आहेत, ते टिक करून दिले आहेत. त्या प्रकारे तुम्ही करू शकता कव्हर. तेव्हा प्रॅक्टिस करायची. या टाईपचे क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. उद्या पेपरमध्ये तुम्हाला याच टाईपचे पाहायला मिळतील. जास्त मी वेळ तुमचा वाया घालवला नाही. तुम्ही सरळ स्क्रीनशॉट घ्या आणि या टाईपचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. थोड्यात मी थोडक्यात सांगून देतो, तरी पण या प्रकारचे तुम्हाला साईट दिल्या जातील. इसी शोधा या प्रकारचे प्रश्न दिले जातील. QR हे तुम्हाला कंडिशन दिली जाईल अशा प्रकारचे, आणि हे साईट शोधा तशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिले जातील, लक्षात ठेवा. त्यानंतर अशाच प्रकारचे तुम्ही आता सरळ स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर जास्त वेळ काही वाया घालवणार नाही मी तुमचा, कारण की प्रॅक्टिस पण करायची आहे, वेळ खूप कमी आहे. तर बघा स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रकारचे प्रश्न नक्कीच येतील तुम्हाला उद्याच्या परीक्षेत पाहायला मिळतील. सरळ बघून घ्या. बस तुम्हाला 3च पेजेसवरचे जेवढे दिले आहेत ना सर्व प्रॅक्टिस करून जायचे आहेत. तर हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचा स्कोअर वाढेल मित्रांनो.